हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज मी लहान मुलांना जर आपण बाहेर कुठे पिकनिकला जाणार असेल किंवा राहण्यासाठी जाणार असेल तर इन्स्टंट असं सॅरलॅक्स कसं बनवायचं आपण पाहणार आहोत। ह्याच्या दोन मी प्रकार दाखवते, तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही इथे बनवू शकता। तर मी इथे हे इन्स्टंट सॅरलॅक्स कसं बनवायचं हे दाखवते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। सॅरलॅक्स बनवण्यासाठी इथे मी पहिले एक वाटी असा मुरमुरा घेतलेला आहे। थोडासा जास्ती घेतला तरी चालेल तुम्ही। इथे मुरमुरे छान असे आपण भाजून घेणार आहोत। हाताने चेक करायचा आहे व्यवस्थित क्रंची झालेला आहे की नाही तो। त्याच्यानंतर एक वाटी मखाने सुद्धा थोडेसे तूप टाकून छान असं भाजून घ्यायचे आहेत। मखाने पण व्यवस्थित असे हाताने दाबून क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। लवकर असं घाई करायचं नाही, जेणेकरून सॅरलॅक्सला टेस्ट चांगली आली पाहिजे। हे बघा, मी इथे 2 वेळा चेक केलेले आहेत। मखाने छान भाजलेत। त्याच्यानंतर बारीक वाटी असे जवळपास 4 ते 5 चमचे अशी ही भाजकी डाळ आहे ती, आणि 5 मी इथे काजू घेतलेले आहेत। तर तेही इथे मी टाकून व्यवस्थित असं हे भाजून घेते आणि हे थंड करून आपण मिक्सरला बारीक करायचं आहे। बारीक करून हे तुम्ही चाळूनही घेऊ शकता किंवा असं एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये हे काढून ठेवायचं आहे। तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये हे गरम पाणी टाकून बाळाला खायला घालू शकता। तुम्हाला जर माझ्या अशाच नवीन व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा। आता आपण इथे दुसरं सॅरलॅक्स बनवायला घेऊ। तर इथे मी एक वाटी असं मखाना घेतलेला आहे, तोही तूप टाकून व्यवस्थित मी भाजून घेते। तुम्ही हे सॅरलॅक्स 6 महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी बनवू शकता। तर तुमचं बाळ जर 8-9 महिन्याचं असेल आणि त्याला जर टेस्टची जर सवय नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये त्याच्या आवडीचं फ्रूट घालून तुम्ही हे खायला घालू शकता। मी माझ्या मुलाला ह्याच्यामध्ये केळी मॅश करून किंवा सफरचंदाचा थोडासा किस करून मी ह्याच्यामध्ये ॲड करायचे, तर तो ते आवडीने खात होता। तर तुम्ही तुमच्या बाळाच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये फ्रूट टाकूनही बाळाला खायला देऊ शकता। मखाना छान असा भाजून झालेला आहे। त्यानंतर मी इथे आता एक वाटी पोहा घेते। ज्या वाटीने मखाने भाजले होते त्याच वाटीने मी पोहे पण घेतलेले आहेत। पोहे सुद्धा छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। पोह्यांना भाजायला थोडासा वेळ द्यायचा आहे। मंद गॅसवर पोहे भाजून घ्यायचे। पोहे छान असे भाजून झाले की आपण हे काढून ह्याच्यामध्येही आपण आता 3 ते 4 चमचे डाळ टाकून ह्याच्यामध्ये मी आता काजू बदामाचाही वापर केलेला आहे। दोन्ही पण 5-5 टाकलेले आहेत। आणि जर तुम्हाला ह्याच्यात अक्रोडही असतील तर तुम्ही अक्रोडही टाकू शकता। 1 किंवा 2 अक्रोडचा वापर करायचा आहे, ह्याच्याहून जास्ती नाही। आता हे आपण सगळं व्यवस्थित भाजून घेऊ आणि थंड करून घेऊ। थंड करून झाल्यावर आपण हे मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहोत। इथे मी आता ह्याच्यामध्ये दूध पावडर टाकणार आहे। तुमचं जर बाळ 6 महिन्याच्या पुढे असेल तर जे फॉर्म्युला मिल्क भेटतं 6 महिन्याच्या पुढच्या बाळासाठी, ती पावडर मी इथे वापरलेली आहे। साधी दूध पावडर नाही आहे ही। तर मी इथे 1 वाटीला कमी थोडीशी अशी दूध पावडर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे, फॉर्म्युला मिल्कवाली। आता हे सॅरलॅक्स तुम्ही इथे काजू बदाम अक्रोड जर टाकले असतील तर चाळून घेऊ शकता। इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे चांगलं व्यवस्थित। आणि आता हे बघा, सॅरलॅक्स तयार झालेला आहे। हे सॅरलॅक्स तुम्ही 1 ते 2 चमचे घ्या। ह्याच्यामध्ये गरम पाणी टाका आणि हार्डली 1 ते 2 मिनटं हे व्यवस्थित असं गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे। थोडंसं जर थंड झालं, तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून पातळ बनवून हे तुम्ही बाळाला खायला घालू शकता। तुम्हाला जर माझ्या आजच्या ह्या सॅरलॅक्सच्या रेसिपीज जर आवडल्या असतील तर अशाच नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून माझे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।